नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता इकडे मालिकेमध्ये आलाय. आता इकडे श्रावणीला जे काय सगळं सत्य असतं ते सगळं सत्य शिरीष काडेकरचं कळालंय. आता इकडे मॅडीच्या एका खोट्या मेसेजनी जे काय सगळं सत्य असतं ते सगळं सत्य आता इकडे श्रावणी पुढे येतं. आता इकडे मॅडीने जो काय मेसेज केला असतो शुभूला शिरीष काडेकर पळून गेलाय. आता त्याच मेसेजनी शुभू डायरेक्ट शिरीष काडेकर पर्यंत पोहोचतो. आता इकडे शुभू डायरेक्ट शिरीष काडेकरला श्रावणी पुढे आणतो आणि आता शिरीष काडेकर फार मोठासा खुलासा करतो. तर तो त्यांचा खुलासा कोणता असतो, शुभू त्याच्यापर्यंत कसं काय पोचतो, आता इकडे श्रावणीला सत्य कळलं तर श्रावणीचा कोणता निर्णय असतो, श्रावणीला कशा प्रकारात सत्य कळतं ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग प्रेक्षकांना अगदी जबरदस्त अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे डायरेक्ट श्रावणी रडत बसलेली असते कारण की आता इकडे विश्वंभर निघून गेलेला असतो त्याच्या कामाकरता. आता इकडे श्रावणी बोलते, मी हे लेटर किती मेहनतनी लिहिलं होतं बरं बाबांकरता. आता हे बाबांनी स्टेजवरती वाचलं असतं पण नाही, आता हे बाबा अजिबात काही देखील स्टेजवरती वाचणार नाही. त्याच्याने आता इकडे श्रावणीला फार असं वाईट वाटू लागत असतो. शुभू बोलतो, मॅडम मी तुम्हाला आहे ना आता शब्द देतो, काही देखील झालं ना तुम्ही जे काय लिहिलंय ना ते आता इकडे साहेब डायरेक्ट स्टेजवरती नक्कीच वाचतील, हा शुभूचा तुम्हाला शब्द आहे. आता प्रेक्षकांनी इकडे डायरेक्ट आलकनंदाची जी काय दातखिळी बसलेली असते ना ती एकदम अशी बघण्यासारखी झालेली असते. आलकनंदा बोलते, हा शुभ्या फार असा बुडू लागलाय बरं, त्यांचे पक्क आहे ना मला असे कापावंच लागेल, या शुभूला सोडता अजिबात कामा नाही बरं, हा शुभू श्रावणीच्या फार जवळ जातोय बरं, मला नाही शुभूला अजिबात सोडता कामा नाही. आता प्रेक्षकांना इकडे शुभू डायरेक्ट त्यांना विश्वंभरकडे जातो. आता शुभू विश्वंभरकडे जाऊन बोलतो, साहेब साहेब मला तुम्हाला फार महत्वाचं असं काहीतरी एक सांगायचंय. आता इकडे विश्वंभर बोलतो, खूप महत्वाचं असेल तरच आता माझ्याशी बोलणे, तर आता माझ्याशी काही देखील एक बोलू नको, आता मी ना खूप अशा महत्वाच्या कामामध्ये बरं. आता इकडे डायरेक्ट शुभू पण बोलतो, खूप महत्वाचं आहे साहेब माझं बोलणं, तुम्ही ऐकून घ्या. आता इकडे डायरेक्टच विश्वंभर बोलतो, बोल बरं तुला काय बोलायचंय. शुभू पण मनातच बोलतो, साहेब मला माफ करा मी तुमच्याशी खोटं बोलतोय बरं. आता इकडे शुभू पण बोलतो, तुम्हाला जे काय स्टेजवरती वाचायचं होतं त्याच्याकरता आहे ना मी एक पत्र बनवलंय बरं, हे पत्र तुम्ही वाचा बरं, हे पत्र आहे ना म्हणजे काय स्वीटीने बनवलंय बरं, हे तुम्ही स्वीटीचं पत्र स्टेजवरती वाचा बरं. विश्वंभर पण बोलतो, हे पत्र जर का खरोखर स्वीटीने लिहिलं असेल ना तरच मी हे पत्र वाचेल, नाही तर मी हे पत्र अजिबात काही देखील वाचणार नाही. आता इकडे शुभू पण बोलतो, अहो हे पत्र खरोखर स्वीटीनेच लिहिलंय, तुम्ही वाचा तरी बरं एकदा. आता विश्वंभर पण बोलतो, बरं ठीक आहे मी हे स्टेजवरती वाचेल. आता शुभूनी मुद्दाम खोटं बोललेलं असतं. आता इकडे शुभू पण श्रावणीला घेऊन मुद्दामच त्या ठिकाणी येतो. आता इकडे विश्वंभरला काही देखील एक प्रेक्षकांना माहित नसतं ते श्रावणी लिहिलेले. आता इकडे विश्वंभर फार असं ते वाचू लागत असतो. श्रावणी एकटक असे शुभूकडे पाहते. श्रावणी बोलते शुभूला, शुभू म्हणजे तू बोललास ते तू केलं. शुभू पण बोलतो, हा शुभूचा शब्द होता ना, शुभू कसं काय मोडू शकेल, तुम्हाला बोललो होतो ना हे पत्र साहेब नक्कीच वाचले, हे पत्र खरोखर साहेबांनी वाचलं. आता शुभूला आणि श्रावणीला प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता इकडे ते जे काय त्यांचं कॉन्फरन्स असतं, त्यांचं जे काय सगळं ते काम असतं ते सगळं काम संपलेलं असतं. आता विश्वंभरनी पण ते सगळं स्टेजवरती पण वाचलेलं असतं. आता शुभू डायरेक्ट त्यांना विश्वंभरकडे जातो. शुभू विश्वंभरकडे जाऊन बोलतो, साहेब मला तुम्हाला एक फार महत्वाचं सांगायचंय बरं. आता डायरेक्ट विश्वंभर पण बोलतो, अरे तर जे सांगायचं ते नंतर सांग, पण त्या इतकं भारी लिहिलं ना शुभू, तुला काय सांगू बरं, आयुष्यावर इतकं मी भारी वाचलंच नव्हतं बरं, किती भारी लिहिलं, सगळेजण माझं फार कौतुक करत होते बरं, किती मस्त मी भाषण दिलं बरं, किती मस्त हे भाषण दिलं होतं तिने, काय मस्त लिहिलं होतं बरं स्वीटी बरे, काय अशी कला आहे बरं. आता इकडे डायरेक्ट शुभू पण बोलतो, हे लेटर अजिबात स्वीटीने दिलं नव्हतं, हे श्रावणी मॅडमांनी लिहिलं होतं बरं हे लेटर. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभरचे डोळे एकदम पाणावता. विश्वंभर बोलतो, काय हे ते म्हणजे हे सगळं जे काय लिहिलं होतं ते सगळं त्या मुलींनी लिहिलं होतं. आता इकडे शुभू पण बोलतो, हो हे जे काय सगळं लिहिलं होतं ते सगळं श्रावणी मॅडमांनीच लिहिलं होतं बरं, मी तुम्हाला याच्याकरता सांगितलं नाही, जर का तुम्हाला मी आधीच सांगितलं असतं नाही सगळं श्रावणी मॅडमांनी लिहिलंय, तुम्ही अजिबात काही देखील हे वाचलं नसतं, याच्याकरता मी तुम्हाला सगळं खोटं बोललो बरं. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभर पण बोलतो, काही देखील झालं ना मला त्या मुलीला आत्ताच्या आत्ता इथे बोलव बरं. आता इकडे शुभूला थोडंसं टेन्शन येतं. शुभू बोलतो, अहो पण साहेब काय झालं बरं, अचानक कसं काय बोलू बरं मी, म्हणजे तुमच्या मनामध्ये नेमकं काय बरं, तुम्ही चिडलात का. आता इकडे विश्वंभर बोलतो, बस बस झालं, मी तुला जेवढं सांगितलं तेवढंच काम करतील, आताच्या आता जाऊन बोलव बरं. असं म्हणून प्रेक्षकांना तिकडे शुभू पण येणार श्रावणीला तिथे घेऊन येतो. आता इकडे विश्वंभर दुसरा तिसरा काही देखील एक विचार करत नाही. विश्वंभर डायरेक्ट श्रावणीला अशी मिठी मारून बोलतो, श्रावणी थँक्यू 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 सो मच श्रावणी, तू मस्त असं लिहिलंय बरं, तू फार मस्त असं काम केलं बरं, तू एकदम मस्त लिहून काढलं बरं. अरे प्रेक्षकांना इकडे श्रावणीचा आनंद असा गगनात मावेनासा असा झालेला असतो. श्रावणीला प्रचंड असा आनंद झालेला असतो. श्रावणी बोलते, बाबा बाबा आज माझं बाबा
बाबांनी कौतुक केलं असं म्हणून श्रावणीला खूप असा आनंद झालेला असतो प्रेक्षकांनो. आणि अलकनंदाची जी काही दात खिळी बसलेली असते ती तिची एकदम अशी बघण्यासारखी झालेली असते. अलकनंदाचा चेहरा तर एकदम असा पडून जातो. अलकनंदाला 440 वाटतं, एकदम फार मोठा असा झटका लागतो. अलकनंदा बोलते, त्या शुभ्यानी परत आहे ना आता गेम करून टाकला बरं माझा. त्या शुभ्यालाच मला एकदा इथून हाकलून दिलं पाहिजे. मला आहे ना डायरेक्ट त्या शुभ्याला इथून लवकरात लवकर हाकललं पाहिजे. एकदा जर का शुभ्या इथनं चालला गेला ना, मी मॅडीचं आणि श्रावणीचं लग्न लावून देईल. जर असंच होत झालं ना, तर ह्या शुभ्यातल्या इथून मी अजिबात हाकलू शकणार नाही आणि या दोघांचं लग्न होऊन जाईल बरं. आता प्रेक्षकांनो अलकनंदा फार अशी घाबरून गेलेली असते आणि तेव्हा तिथे स्वीटी पण असते. स्वीटी बोलते, हे सगळं काय चाललंय बरं, हे सगळं काय होतंय बरं, बघा बरं हे सगळं काय होतंय, त्या शुभूनी काय केलं बरं. आता आता इकडे तिला पण प्रचंड असा राग आलेला असतो, कारण की जे काय सगळं लेटर लिहिलेलं असतं ते असं वाटत राहतं विश्वंभरला ते सगळं स्वीटीने लिहिले. जेव्हा केव्हा ते आता शुभू खरं सांगून देतो तर तिकडे स्वीटीला पण खूप असा राग येतो, तो म्हणजेच काय शुभूवरती. आता इकडे डायरेक्ट स्वीटी पण बोलते, काही देखील एक झालं ना, आता आपण हिला अजिबात सोडता कामा नये श्रावणीला. आता इकडे डायरेक्ट अलकनंदा पण बोलतेच, आपण तर त्या श्रावणीला आताच सोडायचंच नाही बरं. ती पण आता फार अशी ना नाचायला लागली, त्या श्रावणीला आपण अजिबात सोडता कामा नाही बरं. आता प्रेक्षकांनो ते पण त्यांची एक नवीन अशी खेळी सांगणार असता. आता इकडे डायरेक्ट शुभू पण बोलतो, मला जो काही मेसेज आला होता तो असा हलक्यात घेऊन चालणार नाही. आता इकडे शुभू पण त्याच मेसेजचा शोध घेण्याकरता निघालेला असतो. प्रेक्षकांनो रस्त्यामध्ये काय मस्त अशी इकडे टक्कर होते, ती म्हणजेच काय इकडे शिरीष खाडेकरची आणि शुभूची. आता इकडे शिरीष खाडेकरची शुभूची टक्कर होते. डायरेक्ट आता शुभूच्या गाडी पुढे ना शिरीष खाडेकरच धडकतो. आता इकडे शिरीष खाडेकरला बघून शुभूला तर 440 वॉटचा झटका लागतो. त्याच्या पायाखालची जमीन एकदम अशी सरकून जाते. शुभू बोलतो, शिरीष खाडेकर इथे आलाच कसं काय बरं, हे सगळं काय होतंय बरं. आता प्रेक्षकांनो शुभूला प्रचंड असा आनंद होतो. शुभू बोलतो, थांबा थांबा थांबा. आता प्रेक्षकांनो जे काही आता शिरीष खाडेकर तो सापळ पळायला लागत असतो. आता इकडे शुभू पण त्याच्या मागे मागे जातो, शिरीष खाडेकरला पकडतो. शुभू शिरीष खाडेकरला बोलतो, तुम्ही कुठे चाललाय बरं, हे सगळं काय चाललंय बरं, तुम्ही कुठे जाताय बरं, हे सगळं काय करताय बरं तुम्ही. आता इकडे शिरीष खाडेकर पण बोलतो, कोण आहेस तू, इथे खबर आलाय बरं माझ्या रस्त्यामध्ये, लोक माझ्या मागावरती, मला जाऊ दे इथून, जाऊ दे. आता प्रेक्षकांनो इकडे शुभू पण बोलतो, चला बरं तुम्ही माझ्या बरोबर तुम्ही गाडीमध्ये बसा बरं. असं आता शुभू पण त्यांना गाडीमध्ये घेऊन जातो. आता शुभू डायरेक्ट 100 धाव घेतो श्रावणी पुढे. आता इकडे शुभू डायरेक्ट श्रावणीला फोन करून सांगतो, मी ना तुम्हाला एक मोठा असा सरप्राईज देणार आहे. तिकडे श्रावणी बोलते, कोणतं सरप्राईज आहे बरं. शुभू पण बोलतो, तुम्ही लवकरात लवकर आपल्या घराच्या मागच्या साईडला या. आता श्रावणी पण तिथे येते आणि आता डायरेक्ट शुभू पण या शिरीष खाडेकरला तिथे आणतो. आता प्रेक्षकांनो श्रावणीला प्रचंड असा आनंद होतो. आता इकडे श्रावणी पण बोलते, काय शिरीष खाडेकर तुम्ही इथे आता इतक्या वर्षापासून जे काय गुपित दडलेले मला जे काय सगळं खरं ना खरं तुम्हीच सांगा बरं, हे सगळं घरामध्ये काय चाललंय बरं, हे सगळं काय होतंय बरं घरामध्ये. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्ट त्यांना शिरीष खाडेकर पण बोलतो, हे सगळं काय बोलते बरं, तुम्हाला काही देखील कळत नाही. आता अलकनंदानी प्रेक्षकांनो मुद्दामच त्यांना त्या शिरीष खाडेकरला शॉक ट्रीटमेंट अशी दिलेली असते. आता शिरीष खाडेकरचा जो काही मेंदू असतो नॉर्मल लोकांसारखा तसा अजिबात काही देखील काम करत नसतो. त्याला थोडे मधूनच असे झटके येऊ लागत असतात. आता शिरीष खाडेकर काय असा पूर्णपणे बरा झालेला नसतो, पण आता इकडे अलकनंदाला काही देखील माहित नसतं की शिरीष खाडेकर आता कुठे काय तो पळून गेलाय, तिला काही देखील माहित नसतं. पण आता शिरीष खाडेकर पण तिथून पळून आलेला असतो, कारण की आता शिरीष खाडेकरला ना त्याचं डोकं काही देखील काम करत नसतं. आता इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणी पण बोलते, अहो काय ते सगळं मला सांगा ना तुम्ही. आता इकडे शिरीष खाडेकर पण बोलतो, काय सांगा, काय बोलते तुम्हाला, तुझं बोलणं काही देखील कळत नाही. आता इकडे शुभू बोलतो, मॅडम चला बरं तुम्ही 2 मिनिटं माझ्या बरोबर बाजूला आहे बरं. आता डायरेक्ट शुभू पण श्रावणीला बाजूला घेऊन जातो. शुभू बोलतो श्रावणीला, श्रावणी मॅडम मला असं वाटतं यांच्या डोक्यावरती थोडासा परिणाम झाला, यांना कोणतरी काहीतरी अशी ट्रीटमेंट दिली होती बरं, त्यांना मला असं वाटतं शॉक ट्रीटमेंट देण्यात आली होती बरं, म्हणून त्यांच्या डोक्यावरती असा परिणाम झाला. आपण पाहिलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये यांना फार असा छळ झाला होता बरं, याच्यासाठी यांना सगळा त्रास होत असेल बरं. आपण त्यांना लवकरात लवकर बरं करून तेव्हा आपल्याला जे काही सगळं सत्य ते सगळं सत्य कळेल. आणि तिकडे श्रावणी पण बोलते, हो शुभू तो एकदम असं बरोबर बोलतोय बरं. आणि आता इकडे शुभू पण बोलतो, स्वामी कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्रावणी पण बोलते, हो स्वामी कृपा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, याच्यावरच तुम्हाला डेली अपडेट बघायला मिळेल. धन्यवाद.